बांधवांनो, आपण जर राजाशी दोस्ती केली तर एक दिवस बघा आपल्याला चाकर बनावं लागतं, परंतु जर आपण संतांची दोस्ती केली म्हणजे संतांचे विचार ऐकले आपण तर एक दिवस आपण देवाचं दर्शन घेणार, हे निश्चित बघा, निश्चित होणार दर्शन, त्यात शंका नाही. जय हरी विठ्ठल. बांधवांनो, आज आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यावर असा एक प्रसंग आला की दुसऱ्याच्या ज्वारीच्या शेतीची राखण करावी लागली बघा. आणि नंतर महाराजांच्या मनामध्ये एक प्रश्न आला की माझ्या गावामधलं असणारं विठ्ठलाचं मंदिर याचा जीर्णोद्धार करायचा आहे. त्यावेळेला बांधवांनो, पंढरीच्या पांडुरंगानं साक्षात मदत केली बघा महाराजांना. ही कशी केली त्या आजच्या आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल क्षेत्र चॅनल. तर बांधवांनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना वैराग्याचे स्वामी म्हटलं जातं, कारण त्यांच्या इतकं वैराग्य कुणी पत्करलं नाही बघा. संत तुकाराम महाराजांचे वडील सावकार होते बघा. आपल्या सगळ्यांना माहिती, आपण वाचलं असेल अनेक ग्रंथामध्ये. अमाप संपत्ती होती, गावातल्या सगळ्या लोकांच्या जमिनी त्यांच्याकडे गहाण होत्या, बरं म्हणजे जवळजवळ सगळ्याच लोकांच्या. वडिलांचं निधन झाल्यानंतर ही सगळी जबाबदारी संत तुकाराम महाराजांच्यावरती आली बघा. परंतु त्यांचं मन बाकी संसारात लागत नव्हतं बघा. एकच ध्यास, पंढरीच्या पांडुरंगाचा ध्यास बघा, नामाचा. विठ्ठल विठ्ठल सदैव ध्यान करत महाराज करत होते बघा. भजन कीर्तन आणि विठ्ठल नामाचा गजर. संसारात ध्यान नसल्यामुळं संत तुकाराम महाराजांनी आपली जी संपत्ती बघा, म्हणजे लोकांच्या ज्या जमिनी घाण होत्या, कागदपत्र होती त्यांच्या वाट्यात, दोघे जण भाऊ होते, त्यांच्या स्वतःच्या ज्या वाट्याला आलेलं सगळं म्हणजे जी कागदपत्र आहेत ती इंद्राणीच्या पाण्यात सोडून दिली बघा, नदीत नेऊन. म्हणजे लोकांना कर्ज माफ केलं. कर्ज माफ केल्यानंतर संत तुकाराम महाराज मोकळेच झाले बघा. मी त्यांच्याकडे काही राहिलं नाही, फक्त घर राहिलं होतं. सगळी संपत्ती दान करून टाकली. बांधवांनो, ज्या वेळेला धनसंपत्ती होती त्यावेळेला संत तुकाराम महाराजांना बघा तुकाराम शेठ म्हणून बोलत होते लोक. परंतु ज्या वेळेला ही संपत्ती गेली त्यावेळेला लोक तुक्या म्हणायला लागली बघा. अशी वेळ महाराजांच्यावरती आली. संत तुकाराम महाराजांना याचं काही वाटत नव्हतं बघा. परंतु संपत्ती गेली, शेती गेली, घरी बायका मुलांच्यावर फार परिस्थिती वाईट आली हो त्यावेळेला. जी मुलांना एक वेळ खायला सुद्धा नसायचं अशी परिस्थिती निर्माण झाली. का तर महाराज तर काय काम करत नव्हते, फक्त विठ्ठल नामाच्या गजरात भंडारा डोंगरावरती जायचं आणि बसायचं आपला अभंग म्हणत. त्या गावामध्ये ज्वारीचा सीजन चालला होता बघा. सध्या आत्ताचाच बघा, ज्वारी एकदम हुरड्यात आलत्या. हा जानेवारीचा टाइम हाच होता. आणि त्या गावातला एक शेतकरी की ज्याच्याकडे भरपूर जमीन होती, तो कुणबी म्हणजे शेतकरी, तुकाराम महाराजांच्याकडे आला आणि सांगितलं, अरे तुका, तुझी परिस्थिती फार गरीब आहे बाबा, तुला शेती नाही, काय नाही राहिली, बायका पोरं घरी उपाशी राहायला लागल्यात, तू काहीतरी काम कर बाबा, मला आज बाहेर जायचंय बाजाराला, तू माझ्या शेताची राखण कर, पाखरं येऊन देऊ नको शेतावर, येतोस का? संत तुकाराम महाराजांनी मान डोलवली. चला धनी, संत तुकाराम महाराज म्हणले. संत तुकाराम महाराज बघा त्या कुणबी म्हणजे शेतकऱ्याबरोबर शेतामध्ये गेले. या शेतकऱ्याने उंच असा माळा बांधला होता बघा, शेतीच्या मध्यभागी 4 लाकडं रोण माळा बांधला होता त्यांना हाकलून लावण्यासाठी, म्हणजे शेताची राखण करण्या. संत तुकाराम महाराज त्या माळ्यावरती चढले आणि त्या शेतकऱ्याने बघा गोफण आणून दिली, छोट्या छोट्या दगडी आणून दिल्या की महाराज तुम्ही राखण करा, पाखरांना इथे येऊन देऊ नका. मी माघारी आल्यानंतर पुढे त्या ज्वारीचं उत्पन्न होईल त्यातले ठराविक उत्पन्न मी तुम्हाला देईल. महाराजांनी मान हलवली, तुम्ही जा. शेतकऱ्याला सांगितल्यानंतर तो शेतकरी तिथून निघून गेला बघा. शेतकरी निघून गेल्यानंतर संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये मग्न होऊन गेले बघा. विठ्ठल नामाचा गजर चालू झाला नुसता, विठ्ठल 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 असा नुसता गजर चालू झाला एकसारखा. संत तुकाराम महाराजांची वाणी इतकी गोड होत, पशु पक्षी प्राणी सुद्धा बघाय तिथं यायची, ऐका यायची, म्हणजे एवढी वाणी गोड होत. संत तुकाराम महाराज सुंदर असे अभंग म्हणायला लागले. छुन्नक छुन्नक टाळ वाजती पाटामधलं पाणी, छुन्नक छुन्नक टाळ वाजवी पाटामधलं पाणी, रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. हो, हजारो पाखरं जमा झाले त्या ठिकाणी बघा. सुंदर अशी ती ज्वारी होती, मनात भरावी तशी ती ज्वारी पाखरं खायला लागली हो. तो ते पाखराच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांना बघा प्रत्यक्ष विठ्ठल त्या ठिकाणी आलेत
आणि ते ज्वारी खात आहेत. बघा, जी पाखरामध्ये पशु पक्ष्यामध्ये सुद्धा पांडुरंग पाहत होते जगद्गुरु संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांना पाखरं दिसतच नव्हती, विठ्ठल दिसत होते. बघा, विठ्ठल जळी तळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला, आज मी दृष्टीने पाहिला. प्रत्येक ठिकाणी विठ्ठलच तुकाराम महाराजांना दिसत होते. बघा, अहो एवढंच नाही तर दुपारची वेळ झाली म्हणजे त्यांना तहान लागली असेल म्हणून संत तुकाराम महाराज उठले आणि बघा छोटी छोटी मडकी आणून झाडाला बांधली पाण्याची भरून. बघा की बाबा हो, तुम्हाला ठसका लागल खाताना, पाणी प्या आणि पोटभर खा. दिवसभर पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण चाललं होतं. विठ्ठल 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 नाभंग म्हणत होते. पाखरं पाणी पित होती आणि खात होती. संध्याकाळची वेळ झाली. वेळ झाल्यानंतर संत तुकाराम महाराज म्हणतात, पाखरांना म्हणतात, अरे बाळांनो, तुमची मुलं वाट पाहत असतील घरट्यामध्ये, तुम्ही आता निघून जा. विचार करा किती प्राणी मात्रावरती दया हो. आणि त्यावेळी बघा सगळं पाखरांनी आलेलं धान्य त्या शेतकऱ्याचं खाऊन टाकलं. बघा, मोकळी कणसं करून टाकली सगळी आणि ते पाखरं उंच उडून गेले आपापल्या घरट्यामध्ये. संध्याकाळी तो शेतकरी बाजारावरून आला. त्याला वाटलं तुकोबांनी चांगली राखण केली असेल माझ्या शेताची. पाहतोय तर काय, अहो कणसाला एकही दाना उरला नाही, सगळी मोकळी कणस पिसा झालेली. राग आला त्या शेतकऱ्याला. तुकारामांना आवाज दिला, अरे तुका, तू काय राखण केली रे बाबा माझ्या शेताची, वाट लावून टाकली सगळी माझी. संत तुकाराम महाराज पाहतात, मी काय केलं? तुम्ही सांगितलं होतं मला पाखरावरती ध्यान ठेवा, मी ठेवलं पाखरावरती ध्यान. अकलायला कुठं सांगितली होती? राग आला त्या शेतकऱ्याला. संत तुकाराम महाराजांना त्यांनी त्या माळ्यावरनी खाली बोलवलं आणि सांगितलं की तुकाराम महाराज, तुम्हाला सकाळ गावात यावं लागेल चावडीवरती पंचांच्या मीटिंगमध्ये. मी पंचांना बोलवलंय, पाटलाला बोलवलंय, माझी भरपाई करून द्यावा लागेल या शेताची तुम्हाला. अहो हा म्हणले तुकाराम महाराज. सकाळच्या पारी सगळी पंच मंडळी बोलवली त्या शेतकऱ्यानं. गावच्या पाटलाला बोलावलं. संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी आले. बघा, त्या शेतकऱ्यानं सांगितलं की माझी या शेतामध्ये 20 पोती धान्य होणार आहे. म्हणजे होणारच होतं, पण आता 4 पोती व्हायचं नाही. पंचांनो, तुम्ही न्याय द्या मला काहीतरी या ठिकाणी. त्यावेळेला बघा गावच्या पाटलाने सांगितलं की जर 20 पोतीपेक्षा कमी धान्य जर झालं तर या तुकारामांनी सगळं तुमचं भरून द्यावं, आणि भरून नाही दिलं तर यांचं घर नावावरती लिहून घ्या. बघा, तर बांधवांनो, संत तुकाराम महाराजांचं घरच तेवढं राहिलं होतं, ते नावावर लिहून घेतलं त्या ठिकाणी. बघा, गावकऱ्यांनी, सगळ्या पंचांनी, पाटलांनी, त्या शेतकऱ्यांनी. आणि एवढं आपलं घर गेलंय तरी संत तुकाराम महाराज नाराज झाले नाही. बघा, देवाचं अभिनंदन करतायत संत तुकाराम महाराज. म्हणतात, देवा बरं झालं रे बाबा माझं घर गेलं. आणि संत तुकाराम महाराज हसायला लागले. विचार करा केवढं मोठं हे वैराग्य. का हसायला लागले? तर बांधवांनो, संत तुकाराम महाराज म्हणतायत की दिवसभर मी जरी बाहेर असलो भगवंता तुझं नामस्मरण करताना, परंतु संध्याकाळी मला घराची ओढ लागत होती. आणि प्रत्येक माणूस बघा दिवसभर काम केलं तर आपल्या घरी जायचे असं म्हणतो का नाही संध्याकाळी. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतायत की मला संध्याकाळी घराची आठवण होत होती. बरं झालं देवा, जे होतं ते माझं तू घर घेतलंस. आता दिवसभर मी तुझं नामस्मरण करेल आणि संध्याकाळी मला घराची सुद्धा आठवण होणार नाही. एवढं मोठं हे वैराग्य महाराजांचं. म्हणून वैराग्याचं स्वामी म्हटलं जातं. आता हे घर घेतल्यानंतर बघा, घर नंतर देणार होते, म्हणजे लिहून आधी घेतलं होतं. पुढं नंतर त्या ज्वारी शेतकऱ्यांनी काढली, खुडली. आता धान्य करायचं म्हणलं की पूर्वी त्यावेळी मशिनी नव्हत्या, बैलावरच धान्य करायचे. बघा, म्हणजे खळं करायचे, मध्ये एक लाकूड रवायचे आणि बैल गोल गोल फिरवायची. बैलाच्या खोरानं ते कणसं फुटत होती आणि नंतर ती कणसं फुटल्यानंतर बुगाहून ती उपणायची वाऱ्यामध्ये आणि त्याच्यातून ते धान्य स्वच्छ होत होतं. बघा, अहो शेतकऱ्यांनी कणसं खुडली, म्हणजे ज्वारी काढली, खुडली, खळ्यामध्ये टाकली, बैल फिरावली आणि ती धान्य उपणाय चालू केलं. अहो त्यांनी 10 पोती मोकळे घेऊन गेलता. 10ची 10 पोती सगळी भरली. बघा, परत पोती आणली, 20 पोती भरली. अहो जवळजवळ त्या शेतकऱ्याला बांधवांनो 40 पोती ज्वारी झाली. सगळ्या गावकऱ्यांना समजलं की कणसाला दाणं नव्हतं, ही 40 पोती झाली कशी? चमत्कार झाला. अहो अख्ख्या गावातील लोक त्या ठिकाणी लोटली की हे झालं कसं एवढं धान्य या शेतकऱ्याला. आणि त्यावेळेला बघा शेतकऱ्यांना पाटलाला बोलावलं आणि पाटलांनी संत तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी बोलावलं आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं की तुला 20 पोती धान्य होत्यात, वरचं झालेले 20 पोती संत तुकाराम महाराजांना तुम्ही देऊन टाका. त्यावेळेला बघा संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाऊ सुद्धा त्या ठिकाणी आलत्या. बघा, पाटलाने आदेश दिला आणि तो शेतकरी म्हणला
की तुकाराम महाराज तुमची विस्फुती घेऊन जा. त्यावेळेला बांधवांनो संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की मला तुमचं धान्य नको, हे माझं धान्य नाही बाबा, हे तुझ्या शेतात पिकलेलं धान्य आहे. माझा जो हिस्सा होता तो पक्ष्यांनी खाल्ला, माझा याच्यावर काही अधिकार नाही, तुमचं धान्य तुम्ही घेऊन जा. सगळ्यांनी विनंती केली, अहो महाराज तुम्ही घेऊन जा. नाही म्हणले. अहो जिजाऊच्या डोळ्यातून पाणी आलं. धनी, अहो आपली मुलं उपाशी आहेत, सकाळ धरून खायला नाही आपल्या मुलांच्या पोटामध्ये, हे दिलेलं धान्य तरी घ्या. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे आपलं नाही त्याच्यावरती आपला अधिकार नाही. केवढं मोठं मोकळं पण नाही घेतलं होते धान्य. बायका आणि मुलं निघून गेले त्या ठिकाणाहून, धान्याला हात लावला नाही. संध्याकाळी घरी गेल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये दुसरा विचार होता बघा, की विठ्ठलाच्या मंदिराचं जीर्णोद्धार करायचा. दुसऱ्या दिवशीपासून बघा संत तुकाराम महाराजांनी थोडं थोडं काम करायला चालू केलं की त्याच्यातून पैसे घेऊन या मंदिराचा मी जीर्णोद्धार करील. परंतु बांधवांनो एवढ्या छोट्याशा पैशात जीर्णोद्धार होणार नव्हता. अशा कामासाठी संत तुकारामांचा वेळ फुकट चालला या ठिकाणी हे पंढरीच्या पांडुरंगाला समजलं. बघा बांधवांनो थोडं ध्यान देऊन ऐका. संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहिले होते, शतकोटी. कारण शतकोटीचं स्वप्न हे संत नामदेवांचं होतं. नामदेवांचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. त्यावेळेला संत नामदेव आणि पंढरीचा पांडुरंग स्वतः संत तुकाराम महाराजांना सांगायला आले होते की तुकोबा एका क्षणाचाही वेळ तुम्ही आयुष्यातला घालू नका, तुम्ही शतकोटी अभंग लिहा. पण बांधवांना हा वेळ संत तुकाराम महाराजांचा जाऊ नाही म्हणून स्वतः पंढरीचा पांडुरंग त्या गावामधले जे महाजी पाटील आहे त्यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि सांगितलं की पाटील तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करा. अहो पाटलाला स्वप्न पडल्यावर पाटील जागा झाला आणि सकाळ सगळ्या गावातल्या मंडळाला सांगितलं की आपल्याला या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. तर बांधवांनो ज्या पाटलाच्या घरात धान्य होतं वानावळा म्हणून दिलं बघा बाकी शेतकऱ्यांना, ते धान्य विकलं आणि सुंदर असं पंढरीच्या म्हणजे विठ्ठलाचं जे मंदिर होतं तुकाराम महाराजांच्या गावात त्या मंदिराचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी झाला. आता जीर्णोद्धार झाला परंतु वास्तुशांती कशी घालायची, पाटलाकडे सुद्धा पैसे नव्हतं. त्याच संध्याकाळी परत स्वप्न पडलं त्या पाटलाला. बघा पंढरीचा पांडुरंग स्वप्नामध्ये आला आणि पाटलाला सांगितलं की अरे बाबा ज्या शेतकऱ्याला धान्य झालतं, ज्या तुकाराम महाराजांनी राखण केली त्या शेतकऱ्या शेताची, त्याला 20 पोती धान्य ज्या झालतं, त्याला म्हणा ते धान्य परत आणून दे, ते विक आणि वास्तुशांती घाल. दुसऱ्या दिवशी पाटलानं आदेश सोडला शेतकऱ्याला. बघा त्याने 20 पोती धान्य आणून दिलं आणि संत तुकाराम महाराजांनी सुद्धा परवानगी दिली बघा की या धान्याचा उपयोग हा चांगल्यासाठी होतोय, गोरगरिबांसाठी होतोय. त्यांनी सुद्धा मान्यता दिली. ते धान्य विकलं आणि त्या मंदिराची वास्तुशांती घातली. बघा सगळ्या लोकांना जेवायला घातलं, ब्राह्मणांना शिदा दिला. तर बांधवांनो अशा प्रकारे जर खरी भक्ती असेल मनापासून तर देव आपल्या मदतीला निश्चित येतो. बघा नक्की येतो, यात शंका अजिबात नाही. बघा परंतु संत कुणाला म्हणायचं आपण, तर बांधवांनो आपला आणि परका याच्यात काहीच फरक करत नाही. बघा तो संत. म्हणून संत तुकाराम महाराज जेवढे कीर्तनकार आहेत तेवढे कीर्तन त्यांच्या अभंगावरती करतात. बघा म्हणून बांधवांनो आपल्या जीवनामध्ये आपण जर कष्ट मेहनत जरी करत असलो तरी भगवंताची भक्ती ही निस्वार्थपणे नक्की करत जा. बघा आणि भगवंतापर्यंत पोचायचं तर पहिली पायरी ही संत नावाची, संतापर्यंत पोचायला लागला आपल्याला. म्हणून ती मोठी लोक आहेत पैसे त्यांच्या लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा आपण संतांचे विचार ऐका आणि आपल्या जीवन हे आमूलाग्र बदल करा. बघा आपल्या आईवडिलांची सेवा करा, त्या ठिकाणीच परमेश्वरी आईवडिलांच्या पायाशी. बघा कुठेही तुम्हाला फिरायची गरज नाही. कष्ट मेहनत जिद्द अगदी प्रामाणिकपणे करा, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील यात शंका नाही. बघा होणारच चांगल्या गोष्टी. तर बांधून असं संत तुकाराम महाराजांचे विचार आपल्याला जर हे आवडले असतील, हा प्रसंग आपला आवडला असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेलघंटीचं बटन दाबा. म्हणजे असे प्रत्येक येणारे व्हिडिओ संतांनी केलेले चमत्कार, हे खरे चमत्कार, देवांनी दर्शन दिले, सगळे असे व्हिडिओ मंदिराच्या आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील. बघा चांगली माहिती आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट नक्की द्या. बघा जय हिंद जय भारत.